धुले शहर में अमृत अभियान के अंतर्गत चल रही मल्य निस्करण योजना ने नागरिकों की समस्याएं बढ़ा दी है। योजना के अंतर्गत शहर के कई प्रमुख सड़कों की खुदाई की जा रही है, जिससे सड़कें गड्ढों में तब्दील हो गई है और यातायात में भारी असुविधा हो रही है। धुले शहर के वाड़ीभोकर रोड पर बिना अनुमति सड़क खुदाई के विरोध में सामाजिक कार्यकर्ता प्रभा परदेशी ने पोकलेन मशीन पर चढ़कर आंदोलन किया। उनका आरोप है कि करोड़ों की लागत से बनी सीमेंट सड़कें को बिना मनपा की मंजूरी से खोदा जा रहा है। स्थानीय नागरिकों ने भी खुदाई से हो रही परेशानियों को लेकर ठेकेदार और प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई। मौके पर पहुंची पुलिस और मनपा अधिकारियों से प्रभा परदेशी ने लिखित जवाब और मरम्मत की समय सीमा की मांग की है। मागील 8 ते 10 दिवसापासून जीवन प्राधिकरणचं जे खोदकाम चालू आहे बिना परमिशनचं, त्यांना विचारणा केली असता त्यांना आम्ही सांगितलं की मी हे काम थांबवून देईल। लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा, त्याला खणण्याचं काम यांनी केलेलं आहे। म्हणजे महापाप तर झालेलाच आहे। हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाण्यापासून 8 ते 10 दिवसापासून वंचित आहे। अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि या रस्त्यावर कमीत कमी 20 ते 25 दवाखाने आणि इथे 10 दिवसातून 15 ते 20 ॲम्ब्युलन्स 25 जातात, सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव धोक्यात असल्यामुळे मी त्यांना असं सांगितलं जे खोदकाम केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात यावे। तर जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला, त्याची रेकॉर्डिंग 8 मिनिटाची माझ्याकडे आहे। त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला लिखितमध्ये देतो आणि आता ती व्यक्ती मला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही चाबी जी पोकले हे आहे। मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे, जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता तेवढाच पैसा, त्याचा टुकटीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा। तो पैसा रीतशीर परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आम्ही हे रोड झालं जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही, पैसा जमा करणार नाही तेव्हापर्यंत आणि ते अनेक लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव गेला होता इथे, त्याला पण त्यांनी त्या माणसाचं कुठे काय झालं तेही त्यांनी मिस करून टाकलेलं आहे, त्याचं पंचीकरण जनतेला दिलेलं नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे। आणि आता ते सांगताय आम्हाला पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही, पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही। मला सांगा लोकांचे किती जीव घेणारे लोक, अब्जो रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत जातात। इथे स्थानिक मोठमोठे लोक वारंवार निवडून येतात, त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना। इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते। आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते, कारण की लोक इतके निगरगट्ट झालेले आहेत जबाबदार नागरिक की ते कुठे जे जबाबदार व्यक्ती इथे कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडतच नाही, म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं। आणि हे आता तुम्ही इथे दाखवा, हे बघा पाणी हजारो लिटरचं पाणीची नासंडी होते आणि इथे जे कॉपरचा पाईप होता ते काढून त्यांनी PVCचं पाईप टाकून दिलेलं आहे। इतके चुकीचे कामं हे लोक करतात आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व पळापळ करतात इथे। आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते योगेश पाटील जे होते, जे माझ्या घरी आले होते की ताई आम्ही तुम्हाला पत्र देतो, काम चालू करून द्या, अजून त्यांचा कुठे ठिकाणा झालेला नाही। जोपर्यंत ते येणार नाही तेपर्यंत हे काम मी होऊन देणार नाही।